आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज अर्जही भरला. त्यामुळे भाजपच्या वतीनं आता अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2 दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि एकूणच या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार रेणू युवराज माने यांचा परिचय. युवराज माने गेले अनेक वर्षे सामाजिक कामात सहभागी असणारं एक व्यक्तिमत्व. गेल्या काही वर्षात जवळजवळ 21 वर्षे राजकारण आणि समाजकारण या दोन्हीची सांगड घालत प्रभागातील जनतेची सेवा युवराज माने यांच्याकडून सुरू आहे. माझा प्रभाग आणि माझा परिवार असं समजून या प्रभागाची सेवा गेली अनेक वर्षे ते करत आहेत. उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत, यशस्वी उद्योजक आहेत. त्यामुळं एक चांगलं व्हिजन घेऊन गेले काही वर्षे त्यांचं काम सुरू आहे. 2014 पासून ते भाजपमध्ये सक्रिय झाले, भाजपचे पदाधिकारी झाले. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून जवळजवळ 4.5 ते 5 कोटी रुपये निधी त्यांनी आणला, प्रभागात खर्च केला. त्यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात कामं त्यांनी केलेली आहेत. ती कामं दिसतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत असू दे, गरजूंना वैद्यकीय मदत असू दे, शैक्षणिक मदत असू दे, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन असू दे, सगळ्यामध्ये युवराज माने यांचा पुढाकार हा निश्चित असतो. विटाबाई पाटील शाळेला त्यांनी सोलर बसवलं. त्यामुळे जे काय शाळेचं बिल प्रचंड येत होतं ते पूर्ण कमी झालेलं आहे. भाजपच्या ज्या योजना आहेत किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवराज माने यांचा सक्रिय सहभाग असतो आणि रेणू माने त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सामाजिक कामात अनेक वर्षे कार्यरत आहेत. कोविडच्या काळात सुद्धा युवराज माने यांनी अतिशय चांगलं काम केलं. अन्नधान्य वाटपपासून ते औषध उपलब्ध करणे, औषध फवारणी अशा गोष्टी केल्या. महापुराच्या काळातही सगळ्यांच्या मदतीला धावले. पाण्याचा पुरवठा सगळ्या घरोघरी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करायला. प्रभागातली लाईट असू दे, रस्ते असू दे, चॅनेल्स असू दे, गटर्स, सगळी कामं करण्यात युवराज माने यांचा पुढाकार असतो. सत्ता असू दे, नगरसेवक असो किंवा नसो, सामाजिक काम म्हणून युवराज माने हे सातत्यानं गेले 20-21 वर्षे काम करत आहेत. ज्येष्ठांना मोफत वैद्यकीय मदत, युवकांसाठी शिबिर, मुलांसाठी शिबिर, मुलांसाठी स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा, होम मिनिस्टर असे अनेक कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात. एक व्हिजन ठेवून काम करणारा युवक म्हणून युवराज माने यांचं नाव घ्यावं आणि याच युवकांच्या सोबत रेणू माने गेले काही वर्षे अतिशय चांगलं काम करत आहेत. महिला दिनाला त्यांनी एक घोषणा केली की प्रभागात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावानं 10,000ची ठेव. अशा अनेक मुलींच्या नावानं त्यांनी ठेव ठेवलेलं आहे. उद्यानाचं सुशोभीकरण त्यांनी अतिशय चांगलं केलं. समस्या सांगणे किंवा चर्चा करत बसण्यापेक्षा त्याच्यावर उपाय शोधणारा कार्यकर्ता म्हणून युवराज माने यांचं नाव घ्यावं लागेल. देशात भाजप, राज्यात भाजप, जिल्ह्यात भाजप आणि आता प्रभागात भाजप हे उद्दिष्ट ठेवून युवराज माने यांनी कामाला सुरुवात केली आहे, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. खरंच गेल्या 10-12 वर्षे ते पक्षीय कामात सक्रिय आहेत. संभाजी महाराज जयंती असू दे, उत्सव असू दे, पतंग महोत्सव असू दे, रंगपंचमी असू दे, या सगळ्या उत्सव आणि महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना, महिलांना, ज्येष्ठांना मदतीचा हात पुढे करण्यात युवराज माने, रेणू माने कुठे कमी पडलेले नाहीत. लाडकी बहीण योजना तर त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रभागात राबवली, अनेकांचे अर्ज भरून घेतले. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी CCTV प्रभागात अनेक ठिकाणी बसवलेले आहेत. प्रभागाची स्वच्छता ही आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी औषध फवारणी त्यांचा करतात. CCTV नंतर
10 कामगार त्यांनी स्वतःचे ठेवलेत. महापालिकेचे कामगार कधी येतील न येतील म्हणून त्यांनी स्वतःचे काही कामगार ठेवून या प्रभागातल्या स्वच्छतेविषयी कायम त्यांचं कार्य सुरू असतं. ओला आणि सुका कचरा वेगळा द्यावा म्हणून त्यांनी 10,000 घरात बकेटही वाटलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष काम त्यांनी मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात या प्रभागात केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावर रेणू माने या आता भाजपच्या वतीनं या प्रभाग क्रमांक 19 मधून मैदानात उतरणार आहेत. प्रचाराला सुरुवात झाली, नारळ फुटलेला आहे, प्रतिसाद अतिशय चांगला मिळत आहे. त्यामुळं एकूणच रेणू माने आणि भाजप हे दोघंही सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला असेच काही उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.